हे आमचे 5वा पेशंट होईल. 2-3 तर दगावलेत. ते आता झालेल्या पाण्यामुळे पुडी खात नाही, तंबाखू खात नाही, व्यसन काय नाही. बाहेर कुठे हसताय ना, बोलताय ना, बरोबर. त्याच्यामुळे फिलिंग वाटते मॅडम. महाराष्ट्राच्या सिंचनाचा बोजवारा उडालाय आणि पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांचे दाही दिशा हाल सुरू आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी 50 ते 100 फुटाहून अधिक खोल बोरवेल खोदाव्या लागत आहेत. या खोल पाण्यात फ्लोराईडचं प्रमाण जास्त असल्याने महाराष्ट्रातल्या 6हून अधिक जिल्ह्यात फ्लोरोसिस रोगाचा विळखा पडलाय. नेमकं काय घडतंय या गावांमध्ये त्याचाच हा रिपोर्टाज. भारतातल्या 19 राज्यातील 196 जिल्हे फ्लोरोसिसग्रस्त आहेत. यापैकी महाराष्ट्रात सर्वात बाधित जिल्हे आहेत 6: नांदेड, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, लातूर आणि बीड. एकट्या नांदेडमधल्याच 303 गावातले नमुने फ्लोराईडचं पाण्यातलं प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचा इशारा देत आहेत. बोरचं पाणी पितात, त्याच्याशिवाय पर्यायच नाही पाण्याचा. भोकर तालुक्यातल्या एकाच गावात अस्थी म्हणजेच स्केलेटल फ्लोरोसिसचे अनेक पेशंट्स आहेत. फ्लोराईड युक्त पाणी अनेक वर्ष प्याल्यानं गावकऱ्यांची हाडं ठिसूळ बनली आहेत. ती इतकी की हळूहळू हाडं वाकडी बनली आहेत. पाय दुमडत नाही. अंगदुखीनं हैराण झालेल्यांना कोणत्याही औषधाने इलाज होत नाहीये. गुडघे सुजलेले आणि पाय वाकडे झालेले. डॉक्टरचं म्हणणं आहे पाण्यामुळे त्रास होते, आपले हाडं झिजतात, पाय असा टेकत गेला नाही. ठण कर समजा, आता तोडल्यासारखं आता कच मधामध्ये इजा होते समजा, चालता येईना समजा. आता 1 किलोमीटर चाललं की तिथं बसावं लागतं समजा. हे आजोबा तर गेली 5 वर्ष अंथरूण धरून आहेत. त्यांचा कणा ताठ होत नाही. त्यामुळे त्यांना झोप देखील बसूनच काढावी लागते. यांची सिटी स्कॅन केल्याशिवाय डॉक्टर म्हणले आम्हाला काहीच करता येत नाही. जोपर्यंत सिटी स्कॅन करता येत नाही, तर सिटी स्कॅन करायला येणार सरळ म्हणजे सिटी स्कॅन पूर्ण येणार सरळ होताच येणार. आता हेच अवस्था यांची. आता सरळ सिटी स्कॅन मध्ये पूर्ण टाकायचं म्हणले. त्यामुळे त्याच्या तिथून आम्ही वापस आले. नंतर त्यांना काय म्हणले आम्हाला आयुर्वेदिक ठेवा म्हणले. पण हे कशामुळे झालं? पाण्यामुळे. याच्या अगोदर मुंबई डॉक्टर आले पाण्यावर. हे आमचे 5वा पेशंट होईल. 2-3 तर दगावलेत. माहूर तालुक्यातल्या सावरखेडमध्ये तर पाठीच्या कण्याला उभाच्या उभा बाक आलेले अस्थी फ्लोरोसिसचे पेशंट भेटतात. वार्धक्यामुळे कंबर वाकली असेल अशी शंका मनात येऊ शकते. पण अस्थी फ्लोरोसिसच्या पेशंट्सचं थोडं निरीक्षण केलं की कळतं हा बाक वेगळा आहे. सरकारी डॉक्टरांनी देखील याची तपासणी केली आहे. पण हे रुग्ण आता कधीच बरे होणार नाहीत. फक्त हाडच नाही तर दात देखील फ्लोराईड युक्त पाण्यामुळे ठिसूळ बनतायत आणि अगदी निकामीही. म्हणजे असं ठिसूळ हातात थोडं जर उकरलं तर दात असे तुटतात. हो का? पण मला सांग, मग कठीण खाता येतं का नॉनव्हेज? खाता येत नाही, ठणकतात कठीण खाल्ले की. सावरखेड सारख्या गावांमध्ये फ्लोरोसिसमुळे दाताची बोळकी झालेले मध्यमवयीन नागरिक आहेत, ज्यांना कवळी बसवण्याचा खर्चही परवडू शकत नाही. फ्लोराईड युक्त पाणी पिण्याऐवजी या गावातल्या पिण्याच्या पाण्याचा स्रोत बदलला तरच महाराष्ट्रातली पुढची पिढी फ्लोरोसिस मुक्त आयुष्य जगू शकेल. फ्लोरोसिस मुक्तीचं महत्त्व आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा फ्लोरोसिसग्रस्तांची अवस्था आपण बघू. भोकर तालुक्यातल्या महागावच्या तरुण पिढीची अवस्था अंगावर काटा आणते.
डेंटल फ्लोरोसिस म्हणजे आपण दाखवूया. माझ्यासोबत सचिन आहे. सचिनचं वय 19 आहे. पण कॅमेरा आम्ही थोडासा दाखवतो. सचिन, तुझ्या दातावर नेमकं काय झालंय ते थोडं दाखव. पाण्यामुळे झालं. काय झालं आम्हाला थोडं दाखव ना. दात तुझे हे पूर्ण थोडं वर कर चेहरा. हे जे पूर्ण तुझे दात खराब झाले ते कशामुळे झाले? पाण्यामुळे तू तंबाखू किंवा काय खातो? काहीच नाही. मला सांग, हे खराब दिसतात त्याच्यामुळे ते पण एक असं फिलिंग येतं की आपले येतं ना दात मला. खराब आहे. येते ना. हं, बाहेर कुठे हसता येईना, बोलता येईना, बरोबर. त्याच्यामुळे फिलिंग वाटते मॅडम. तुझे दात कधीपासून असे तुला वाटायला लागले की जेव्हा रंग? दात पडायला सुरू झाले त्यावेळेस पासून असे झाले. आणि मग तू डॉक्टरकडे वगैरे गेला नाहीस तेव्हा? गेलो होतो मॅडम, पण काही जमना म्हणजे त्याच्यावर इलाज. ते काय म्हणाले तुम्हाला? याच्यावर ते काहीतरी क्लॅपिंग वगैरे करतो म्हणली होती. आता मॅडम आपल्या घरच्या याच्यावर नाही. हं. तू काय करतो? शेती करतो? शिक्षण. हं? शिक्षण कितवीला आहे? सेकंड इयर बी. कुठे जातो इथून? मी तो भोकरला. हं. मला सांग, असे दात बघून कॉलेजमध्ये वगैरे लोकांचा गैरसमज होतो अनेकांचा. बरेच म्हणतात मॅडम पुडी खातोस काय, असं खातोस काय, त्याच्यामुळे सांगावं लागते पाण्याचा प्रॉब्लेम असल्या. सचिन म्हणतो तसं तुला लोक विचारत नाही? विचारतात. डॉक्टरकडे जाऊन धुवून आलं तरी निघणार ते. हं. कशाने धुतले म्हणजे? डॉक्टर ते मशीन लावून धुते ना, धुवून यायला 1000-1200 रुपये लागतात एका बारीला. हं. 2 वेळा धुतलं तरी गेलं नाही ते. माझ्यासोबत शिवानी आहे, दिव्या आहे, पूजा आहे. शिवानी, तुझे दात बघू कसे झाले? पूर्ण दाखव. असं कर, ई कर. दुखतो दात? इथे लाल का दिसतं? रक्त वगैरे येतं कधी? हो, कधी कधी येतो. काय होतं? ते काय खातावळी येतो. हं? काही खातावळी येते. रक्त येतं. तुझे बघू दात पूर्ण कर. असं दाढ दुखत असते, हे दात रक्त येते. सायलंट किलरच्या या विळख्यानंतर गावात उद्भवलेली परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. जेव्हा अगदीच 20 वर्षापूर्वीचा काळ जेव्हा लोकांशी संवाद साधला तेव्हा कळलेली माहिती अशी आहे की 15-20 वर्षापूर्वी लोक चेलम्यामधनं म्हणजे झऱ्यांमधनं पाणी प्यायचे. त्यावेळेला विकासाची फळं तिथपर्यंत पोहोचलेली नव्हती. पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा बोर त्या ठिकाणी मारण्यात आले, 4 बोर त्या गावामध्ये करण्यात आले होते आणि त्या 4 बोरमधनं लोक पाणी प्यायचे. पण साधं त्या बोरचं पाणी तपासण्याची तसदी कुठल्याही यंत्रणेने घेतली नाही आणि दुर्दैवाने तिथल्या गावकऱ्यांनी सलग 10-12 वर्ष त्या बोरचं पाणी पिलं आणि जेव्हा अंगदुखीपासून सुरुवात झाली आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने अगदी स्केलेटल फ्लोरोसिस म्हणजे ज्याच्यामध्ये हात आणि पाय वाकडे होतात, तो सगळा प्रकार समोर आला. डेंटल फ्लोरोसिस तर इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की त्या गावातील जवळजवळ 99% लोकांना डेंटल फ्लोरोसिस आहे आणि स्केलेटल फ्लोरोसिसचे सुद्धा जवळपास 25 ते 30% पेशंट त्या गावात तुम्हाला आढळून आलेले असतील. हा जो सगळा परिणाम दिसून येत आहे तो गेल्या 15 वर्षात ते लोक सफर झालेले आहेत. महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भातल्या पैनगंगेच्या किनारच्या सुमारे 40 खेड्यांमध्ये असाध्य फ्लोरोसिस आजारानं विळखा घातलाय. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार पिण्याच्या 1 लिटर पाण्यामध्ये 1.5 मिलीग्रॅम पेक्षा जास्त फ्लोराईड असेल तर ते पाणी आरोग्याला धोकादायक असतं. महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यात मात्र हे प्रमाण 6 पासून 9 मिलीग्रॅम इतकं धोकादायक पातळीवर पोहोचलंय. हा फ्लोरीन जो आहे तो एक निगेटिव्हली चार्ज्ड आयन असल्यामुळे त्याला दुसऱ्या म्हणजे कॅल्शियम सारख्या एलिमेंट सोबत कंपाऊंड फॉर्म करण्याची त्याची टेंडन्सी असते आणि त्याच्यामुळे कॅल्शियम फ्लोराईड ताबडतोब आपल्या शरीरात जमा व्हायला सुरू होते. तर जे आपल्या पिण्याच्या पाण्यातून किंवा अन्नपदार्थातून फ्लोराईड पोटात जाते तर ते आपल्या रक्तामध्ये कॅल्शियमसोबत त्याचं संयुक्तीकरण होते आणि कॅल्शियम फ्लोराईड हा कंपाऊंड आपल्या दातांवर आणि हाडांमध्ये डिपॉझिट व्हायला सुरू होतो. त्याच्यामुळे दातांवर हे जे तपकिरी रेषा आणि स्पॉट्स ते पण होतं आणि हाडे आपली ठिसूळ होतात. तर हाडांमध्ये हाडे ठिसूळ होऊन त्याचं काचासारखं म्हणजे त्याची घनता होते आणि कॅल्शियम फ्लोराईड डिपॉझिशनमुळे त्याचे 2 हाडांच्या मधला जो मेम्ब्रेन असतो त्यांची घनता वाढते. म्हणजे हे चेंजेस आपल्याला एक्सरे तपासणीमध्ये दिसून येतात. 1930 साली आंध्र प्रदेशमधल्या नलगोंडा गावात फ्लोरोसिसची समस्या देशपातळीवर पहिल्यांदा लक्षात आली. चक्रपाणी आनंदा यांच्या गाजलेल्या क्रिपल्ड लाईव्ह या डॉक्युमेंटरी मधली ही दृश्य. महाराष्ट्राच्या 6 जिल्ह्यांचा नलगोंडा होण्याची वाट सरकार पाहतंय का
हा आमचा प्रश्न आहे. ऑस्टिओपोरोसिस, वेगळे वेगळे बोल लेग्स, नॉकनी, लॉर्डोसिस, कायफोसिस म्हणजे पाठीचा कुबड येणे, मान ताठरणे, पाठीमध्ये आणि मणक्यामध्ये प्रचंड वेदना होणे, गुडघे हे सांधे आकुंचन पावणे, अशा प्रकारचे सिम्पटम्स ह्या स्केलेटल फ्लोरोसिसमध्ये दिसून येतात. महाराष्ट्र फ्लोरोसिस मुक्तीच्या दिशेने जायचं असेल तर काही प्रमुख मागण्या आहेत. फ्लोराईड युक्त पाण्याऐवजी पर्यायी पाणी पुरवठा करावा. फ्लोरोसिसच्या पेशंटना कॅल्शियमच्या गोळ्या नियमित पुरवाव्यात. फ्लोरोसिसग्रस्त गावांमध्ये नियमित वैद्यकीय कॅम्प घेतले जावेत. फ्लोरोसिस नियंत्रणाच्या केंद्रीय कार्यक्रमासाठी निधी वाढवून दिला जावा. महाराष्ट्रातली गावच्या गावं एका असाध्य आजाराच्या विळख्यात सापडत चालली आहेत. पण सिंचन घोटाळ्यावरून राजकारण करणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांना या गावकऱ्यांना पिण्याचं शुद्ध पाणी पुरवण्याची इच्छाशक्तीही दाखवता येत नाहीये. महाराष्ट्राचं नलगोंडा होण्याआधी हे थांबवावं लागेल. आंध्र प्रदेशमधल्या नलगोंडा गावाची आठवण यासाठी करून दिलीये कारण माहूर तालुक्यातल्या सावरखेड गावात स्केलेटल फ्लोरोसिसचे पेशंट्स आढळले आहेत. 10 ते 12 वर्ष झाले असं फ्लोराईडचं पाणी आहे. तर हातपंप होता आमच्या गावात. तर ते पाणी जर प्यायचं तर रात्री जर गुंडीमध्ये पाणी ठेवलं तर पूर्ण जंग लागायचं. अच्छा, हां, एवढं खराब होता ते चवीला पाणी. कसं होतं ते पाणी? चवीला एकदम खारटपणा लागायचा. दाताच्या अवस्थेत दवाखान्यामध्ये गेलतो दादाकडे. तर डॉक्टरने म्हणलं तू जर दाता जर पांढरे करायचं असेल ना तर 25 ते 30 हजार रुपये तरी लागल. त्याच्यामुळे मी काही दात साफ नाही केलं नाही. ते दात झालेल्या पाण्यामुळे. पुडी खात नाही, तंबाखू खात नाही, व्यसन काय नाही. बघू दात पूर्ण असं. पाणी पुरवठा योजना मिळाली, मात्र आता या गावकऱ्यांची मागणी आहे, ही जी तरुण मुलं आहेत किंवा असे जे लोक आहेत ज्यांचे पूर्ण दात पडलेत फ्लोरोसिसमुळे, त्यांना सरकारने मोफत उपचार द्यावेत. फ्लोरोसिसचे पेशंट्स थेट मृत्यूच्या विळख्यात पडत नाहीयेत, पण गावागावातल्या श्रमसंस्कृतीवर त्याचा थेट परिणाम होतोय. एकूणच अंगदुखी आणि या सगळ्या कारणांमुळे ज्या महिला शेतामध्ये काम करतात, जी पुरुष मंडळी शेतामध्ये काम करतात, त्यांचा उदरनिर्वाह सर्वस्वी श्रमावर आधारित आहे. परंतु त्यांना श्रमासाठी निश्चितच अडचणी उद्भवतात. त्यांना अर्धा निम्मा वेळ त्यांच्या उपचारासाठी आणि आजारावर काम करण्यासाठी घालवावा लागतो. त्यामुळं एकूणच श्रमसंस्कृतीवर त्याचा परिणाम होतो, त्याच्या प्रोडक्टिव्हिटीवर परिणाम होतो. हा प्रश्न केवळ आरोग्याशी निगडीत नाही तर एकूण अर्थव्यवस्था आणि एकूण त्यांच्या जीवनशैलीवर परिणाम करणार आहे. केवळ नियंत्रणच नाही तर फ्लोरोसिसचं निर्मूलनही शक्य आहे. गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची. किती वर्ष तुम्ही अशा झोपून आहात? 15 वर्ष होत आहे ना आता. तर तुमच्या मुलींची लग्न ठरवण्यात पण या सगळ्यामुळे त्रास झाला? हो, म्हणजे आपल्या आईले आहेत बा, मुलीला होईन पुढे. कोलगेटनं घासावं, कोलगेटनं जातात म्हणजे कोलगेट वापरून बघलं तरी 3 वर्ष झाले कोलगेट वापरून, तरी पण जात नाही. स्केलेटल फ्लोरोसिस झाल्यावर काय होतं याचं एक उदाहरण म्हणजे आता आपण ज्यांच्या सोबत आहोत, या कुटुंबाला एवढा त्रास झालेला आहे. स्केलेटल फ्लोरोसिस पुढच्या पिढीत देखील येईल या भीतीने या घरातल्या मुलींची लग्न जमवण्यात देखील त्रास होतोय. त्यामुळे कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन त्यांचा चेहरा, त्यांची ओळख न दाखवता स्केलेटल फ्लोरोसिस किती भयंकर त्रासदायक असतो हे या काकूंना विचारणार आहोत. काकू, तुम्हाला काय काय त्रास होतो? हात पाय हिमून घ्यायचे, पाय दुखते तर गुडघे हे आकडूनच आहे ना शरीर पूर्ण. किती वर्ष तुम्ही अशा झोपून आहात? 15 वर्ष होत आहे ना आता. सुरुवात कशी झाली या सगळ्याची? मुंग्या येतात तळपायापासून, मग वाढत वाढत गेले ते. मग दवाखान्यात नेलं इथं यवतमाळला.
मग तिथं 15 दिवस राहिली. त्यानं सांगितलं नागपूरला ने. बरं. मग पुन्हा नागपूरला गेले. हा. मग ते पाण्याचं सांगितलं. आणि त्याच्या आधी तुमच्या लक्षात आलं नाही त्रास होतोय, सुरुवात झाली आता मग येऊन राहिलं बा काय होते. तेव्हा तुम्ही चालत फिरत होतात? चालत होते, मग येत होत्या थोड्या. मग लईच वाढत गेल्यावर मग काहीच नाही. बत पडले ते सर. आता तुम्ही स्वतः उठून संडास बाथरूमला जा? नाही नाही, उचलूनच सगळं पोरीलाच करणं आहे. सगळं पोरीलाच करायला लागते, काहीच नाही मला करता. आणि उपचारासाठी गेलात तिथे काय करावं? तिथे काहीच नाही केलं नाही. नांदेड तुमचे पाय सरळ होत नाही, असेच राहते पूर्ण. हो, पूर्ण असे जवळच राहते. तर तुमच्या मुलींची लग्न ठरवण्यात पण या सगळ्यामुळे त्रास झाला? हो, म्हणजे आपल्या आईले आहेत बा, मुलीला होईन पुढे. पुरोगामी महाराष्ट्र म्हणवतो, पण या कुटुंबाची ही कहाणी ऐकतोय आपण की स्केलेटल फ्लोरोसिस सारखा आजार आहे. खरं तर सरकारने या आजाराकडे कधीच लक्ष दिलेलं नाहीये. यासारखे जे पेशंट आहेत त्यांना आर्थिक नुकसान भरपाई, त्यांच्या उपचाराचा खर्च असेल किंवा कुटुंबाला काही वेगळी नुकसान भरपाई देणं याचा विचार न करताच कुटुंबाला अशा प्रकारची सामाजिक मानहानी जी आहे त्याला सामोरं जावं लागतं. आणि त्यामुळे आता हे पेशंट स्वतःची ओळख देखील दाखवायला नकार देत आहेत. या सगळ्याचा विचार महाराष्ट्र सरकार आणि या भागातले लोकप्रतिनिधी कधी करणार आहेत हा प्रश्न आहे. तुमच्या घरात जसं हात पाय वाकडे झाले तसं याच्या जर लेकडं जर पिढी जर झाली तर काय सांगावं म्हणजे. हां, जर आता याच्यापासून संतती होत नाही का, मुलं बाळा होतेच म्हणे. आता जर लेख आमच्या दुसरी लेखी जर देऊ म्हणलं तर याच्या मुलापासून संततीचे जे होईल ते लंगडे खुळेच होईल म्हणा लागले असे. त्याच्यात ते असं भीती निर्माण आली चालली. पेपरला फोटो एखाद्या घरच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा जर फोटो जर आला तर ते फोटो या कुटुंबातला हा व्यक्ती आहे, मग याच्यावर वंशावळीप्रमाणे असं हाच आजार असू शकते, अशा प्रकारच्या काहीतरी त्यांच्या मनातली भावना निर्माण होऊन ते लोक घरापर्यंत पाहुणे होऊन यायला तयार नाही. सामाजिक मानहानीपासून आरोग्य आणि अर्थार्जनापर्यंत कुटुंबाच्या कण्यावरच घात करणारा हा फ्लोरोसिस नियंत्रण करावा यासाठी केंद्र सरकारनं 2008 साली विशेष कार्यक्रम हाती घेतलाय. त्या अंतर्गत ठिकठिकाणी पाणी तपासणीपासून ते कॅल्शियमच्या गोळ्यांच्या वाटपापर्यंत उपक्रम सुरू आहेत. ह्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन दातांची तपासणी आणि त्यांची आरोग्य तपासणी करतो आणि गावांमध्ये एक 10 ते 15 घरांचा रँडम सर्वे करतो आम्ही. त्याच्यामध्ये कोणी स्केलेटल किंवा डेंटल फ्लोरोसिसचा रुग्ण आहे का याचं आम्ही हे करतो खातरजमा आणि त्यांना आरोग्य शिक्षण देतो. घरगुती पिण्याच्या पाण्याचं फ्लोराईड लेव्हल कसं कमी करता येईल, क्षारतत्व कसं कमी करता येईल त्याबद्दल आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. कसं कमी करता येतं? घरात जर आपल्या फ्लोराईडचं प्रमाण जास्त असलेलं पाणी येत असेल तर गावकऱ्यांनी काय केलं पाहिजे? एक उपाय सांगितला गेलेला आहे, त्याला नलगोंडा टेक्निक म्हणतात. तर याच्यामध्ये आपण 10 लिटर पाण्याला 10 ग्राम चुन्याचा खडा आणि 10 ग्राम तुरटीचा खडा. तर आधी 10 ग्राम चुन्याचा खडा आपण पाण्यात फिरवतो आणि त्यानंतर तुरटीचा खडा फिरवून त्या पाण्याला 1 तास संथ ठेवायला सांगतो आणि मग ते पाणी गाळून शुद्ध करून प्यायला आपण सांगतो. सरकारनं सुरू केलेले उपक्रम हे तोकडा निधी आणि अपुऱ्या इच्छाशक्तीमध्ये अडकलेले आहेत. कोलगेटनं असं कोणी म्हणतात, म्हणजे पहिला आम्हाला कोळसाच होता. कोलगेटनं घासावं, कोलगेटनं जातात म्हणजे कोलगेट वापरून बघलं तरी 3 वर्ष झाले कोलगेट वापरून तरी पण जात नाही. हा प्रश्न 100% सुटण्यासारखा आहे, याचं निर्मूलन होण्यासारखं आहे. नुसतं नियंत्रणच नाही, पण सरकार सुद्धा केवळ फ्लोरोसिस नियंत्रण आणि प्रतिबंध कार्यक्रम राबवतं. हा 100% निर्मूलनाचा कार्यक्रम होऊ शकतो. तपकिरी चॉकलेटी दातांवर कॅप बसवणं, बोळक्या दातांसाठी कवळ्या पुरवणं, पाय वाकलेल्या पेशंट्सना कुबड्या पुरवणं, उपचारांचा खर्च देणं आणि सर्वात महत्त्वाचं पिण्याचं शुद्ध पाणी पुरवणं. हे सगळं केल्याशिवाय फ्लोरोसिस मुक्तीची वाट गाठता येणार नाहीये.